श्री गणेशाय नमः। सजयति सिंधुर्वदनो देवयत्पाद पंकजस्वर्णो वासर्वनिर्विदम सरासन्नासविघ्नानां या कुन्देन्दु तुषारार्धौरा या शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासनाया ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती। निःशेषजाड्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। आपण साई सच्चरित्राचं चिंतन करतो आहे। हेमाड पंत रचित साई सच्चरित्र आज या ग्रंथाचा 52वा अध्याय सुरू आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता करू सिंहावलोकन, तदनंतर ग्रंथ संपूर्ण कुरु अवतरणिका दिवन सारांश निवेदन ग्रंथाचा। देही असताना भक्ताला वेळोवेळी जो अनुभव दिला तयाचा ग्रंथ ही साई लिहिला ग्रंथ लिहिला स्मरणार्थ। बाबा देहधारी असताना त्यावेळी त्यांनी जो निरनिराळ्या भक्तांना अनुभव दिला त्या सगळ्या अनुभवाचा संग्रह म्हणजे ही साई लिहिला आहे आणि तो बाबाने माझ्याकडनं लिहून घेतला असं हेमाडपंत म्हणतात। साई लिहिला परम पवित्र, त्यातील सच्चरित कथा सत्र वाचा हे निज गुरुचरित्र इह परत्र बोधक प्रबोधक इह परत्र प्रबोधक। साई लिहिला परम पवित्र, त्यातील सच्चरित कथा सत्र वाचा हे काय आहे? निज गुरुचरित्र हे आपल्या गुरुचं चरित्र आहे। निज गुरुचरित्र गुरुचरित्र आहे पण आपल्या गुरुचं चरित्र आहे। हे कसं? इह परत्र प्रबोधक, इह लोकात आपण कसं वागावं तेही या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला कळतं आणि परलोकात जायचं असेल तर आपल्याला काय तयारी करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे तेही ह्या ग्रंथामध्ये मार्गदर्शन मिळतं। संग्रही जाते असंख्यात परिव्युत्पत्ती विद्या रहित करू एक धरून हेमाडपंत हे निज सच्चरित्र लिहिले। हेमाडपंत म्हणतात की मला शब्दाचे जे अनेक अर्थ आहेत, शब्दार्थ आहे, वाच्यार्थ आहे, गुह्यार्थ आहे, तत्वार्थ आहे, गूढार्थ आहे, असे शब्दाचे व्युत्पत्ती म्हणजे त्यातनं निघणारे अनेक प्रकारचे अर्थ, त्याच्यामध्ये दडलेलं जे गुह्य तत्वज्ञान, हे सगळं बाबाने माझ्यातनं लिहून घेतलं। माझी तेवढी पात्रता नव्हती पण बाबाने ती माझ्याकडनं करून घेतलं। काही आपण आपली ख्याती सोमकेशीच्या श्रवण करविती, तेही गेल्या निजधामाप्रती या ग्रंथा स्फूर्ती तेपासून। बाबाने काही गोष्टी स्वतः सांगितलेल्या आहेत। परोपरीचा वार्तागण साई जेव्हा करीत कथन, श्रोते होत तल्लीन अत्यंत तल्लीन भूकता न विसरत। आलेल्या ज्या भक्तांना उपदेश करायचा असेल त्या प्रकारच्या कथा बाबा सांगत। अधिकार तैसा करू उपदेश, ज्याचा जसा अधिकार असेल त्याला तसा उपदेश बाबा करतायत। परोपरीच्या वार्ता गहन साई जेव्हा करीत कथन, श्रोते होत अत्यंत तल्लीन भूकतः न विसरत। जिही पाहिले साई स्वरूप हरले त्यांचे त्रिविधता पायसा, ज्याचा तेज प्रताप साध्यंतके विवर्णावा। ज्यांना पाहिल्याबरोबरच माणसाची त्रिविधता पण नाहीशी होऊन जातात अशा सद्गुरूचं वर्णन मी शब्दामध्ये काय करणार। ऐसा साई उदार कीर्ती, जे जे लागले त्याच्या भक्ती त्यांच्या उद्धाराप्रती ठेवली निज ख्याती लिहून। जे जे त्याच्या पदाला शरण गेले त्यांचा बाबाने उद्धार केला।
गोदावरीचे पवित्र स्नान पुढे घेऊन या समाधी दर्शन करावे. हे सच्चरित्र श्रवण त्रितापशमन होतील. गोदावरीचं स्नान करावं, समाधीचं दर्शन घ्यावं आणि मग हे साई सच्चरित्र हा ग्रंथ पठण करावं, म्हणजे त्यांचे त्रितापशमन होतील. सहज बोलता जायच्या गोष्टी नकळत पडे परमार्थ मिठी. प्रेमे घाला या ग्रंथी दिठी, पापाच्या कोटी निरसतील. बाबांच्या सहज गोष्टी आपण केल्या, म्हणजे बाबांच्या लीला आपण सहजगत्या एकमेकाला सांगितल्या, तरीसुद्धा आपला उद्धार होतो. आपल्या मुखातनं आपल्या सद्गुरूचं नाव बाहेर पडतं. आणि मग प्रेमाने ग्रंथ श्रवण केला तर इह परलोकी सौख्य. जन्म मरण यातायाती चुकवाव्या जे मने इच्छिती ती अखंड स्मरण भक्ती. गुरुपदासक्ती जोडावी. ज्याला असं वाटतंय की पुरेपुरे हा संसार देवा आता पुष्कळ झाला, आता जन्म मरण नको देवा, नको येरझार, नको अहिकाचा देवा व्यर्थ बडीवार, असं ज्याला वाटतंय. काय वाटतंय? जन्म मरण नको देवा, नको एरझार, नको अहिकाचा व्यर्थ बडीवार. आता अहिकाच्या म्हणजे मोठेपणाच्याही मागा लागायचं नाही. कोणी चांगलं म्हणा, कोणी वाईट म्हणा, त्याचाही विचार करायचा नाही आहे. आणि आता ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मुक्त व्हायचंय असं ज्याने ठरवलंय, मग त्याला काय म्हणतात? मुमुक्षू, मोक्षाची इच्छा असणारा. चुकव्या जन्म मरण यातायाती चुकवाव्या जे मन इच्छिती ती ही अखंड स्मरण भक्ती. गुरुपदासक्ती जोडावी. मग त्याने काय करावं? अखंड गुरुचं स्मरण करावं. गुरुपदाविषयी आपल्या मनामध्ये आसक्ती असली पाहिजे. कधी एकदा बाबांच्या दर्शनाला जातोय, कधी एकदा त्यांचं चरणस्पर्श करतोय, कधी एकदा त्यांचा ग्रंथ वाचतोय, कधी एकदा त्यांच्या नामाची माळ जपतोय, असं झालं पाहिजे. प्रसाद मिथ्या ज्ञानाचे कारण आत्मरूपी अन्न अवधारण. जेथून उद्भवे जन्म जन्मरण सर्वानर्थ निदान ते. प्रमाद, प्रमाद मिथ्या ज्ञानाचे कारण. प्रसाद नाही तर प्रमाद, प्रमाद मिथ्या ज्ञानाचे कारण. मिथ्या ज्ञान म्हणजे खोटं ज्ञान. म्हणजे खोटं नाणं जर आपल्याजवळ साठवण केली तर ते व्यवहारात चालेल का? एखाद्या माणसाने खूप खोट्याच नोटा जमवल्या तर पोलीस पकडूनच नेतील, व्यवहारात तर ते चालणारच नाही. तशी खोटी नाणी जमवली आपण तर व्यवहारात ती काय कामाची? तसं खोटं ज्ञान म्हणजे अज्ञान ते आपल्याजवळ भरपूर असेल तर आपल्याला व्यवहारही नीट जमणार नाही आणि परमार्थही नीट जमणार नाही. म्हणून त्याला असं म्हटलंय, ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुस्तिक आहे. मोह म्हणजे मिथ्या ज्ञानात्मा अनात्मठाई आत्माभिमान तोच मृत्यू विध्वजन लक्षणा करतात. मोह म्हणजे काय? मोह म्हणजे मिथ्या ज्ञान. आपण मोहामध्ये अडकतो. ज्या नाशवंत गोष्टी अनात्मठाई अभिमान, त्या नाशवंत गोष्टीचाच आपल्याला अभिमान वाटत जातो. तोच मृत्यू विध्वजन लक्षण करीतात. तोच अज्ञान हेच मृत्यूचं लक्षण आहे. काय? अज्ञान असेल तर पुन्हा जन्ममरणाचा फेरा आहेच की. साई कथा सागर मंथन करता साई कथा कथन गोडी जिची नित्य नूतन श्रोत्याच्या अधपतन चुकेल. साई लीला म्हणजे हा जणू काही कथेचा सागर आहे. तो मंथन केला पाहिजे. म्हणजे ताक घुसळल्यानंतर लोणी वाहेल. तसं श्रवण मनन चिंतन निधिध्यास असं झालं पाहिजे. बरी साईला कथा कशी आहे? नित्य नूतन आहे. पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटणारी कथा आहे. आणि त्यामुळे श्रोत्याचं अधपतन चुकतं. साईचे गुणमय स्थाळ स्वरूप त्याचे करता ध्यानामुप प्रगटेल सूक्ष्म आत्मस्वरूप होणे लोक सगुणाचा. साईचे ध्यान आपण करतो म्हणजे आपण
स्वरूपाचं ध्यान करतोय, त्यांनी धारण केलेल्या देहाचं ध्यान करतोय. पण असं सद्गुरूच्या स्वरूपाचं ध्यान करता करता आपलं मन सूक्ष्माकडे जायला लागतं, सूक्ष्म रूपाकडे जायला लागतं. सगुणाचं ध्यान करता करता आत्मस्वरूपाकडे आपलं लक्ष लागतं. न होता सगुण रूपी प्रवेश कळेनात्मज्योतिष परब्रह्मदेह निर्वेश दुर्बोधनिशे जाणावया. सुरुवातीला सगुण रूपाचीच गोडी आपल्याला लागते आणि सगुणातनं मनुष्य निर्गुणाकडे जातो. ज्ञानेश्वर माऊलीने त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी फार सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणतात, खडे मांडून शिकविला ओ नामा जेवी. खडे मांडून म्हणजे पूर्वीच्या काळी दगड ठेवायचे आणि सांगायचं हा एक दगड, याच्यात आणखीन एक मिळवला 1+1 2, याच्यात आणखीन मिळवला 1+2+1 3, म्हणजे एकात एक मिळवला 2, दोनात एक मिळवला 3, तीनात एक मिळवला 4, असे सगळे मिळवले की एकूण किती झाले. म्हणजे ते जे गणित आहेत, म्हणजे अंक निर्गुण आहेत. अंक काय आहेत? निर्गुण आहेत. पण निर्गुण अंक कळण्यासाठी काय केलं आहे? हे सगुण खडे पुढे मांडलेत. पूर्वीच्या काळी पाट्या होत्या आणि पाटेला असे बारीक बारीक लाकडी गोल लावलेले असायचे. तो एक एक गोल सरकवायचा, 1 2 3 4. मग एकदा का ते अंकगणित म्हणजे निर्गुण अंक डोक्यामध्ये एकदा कळलं, 1+1 म्हणजे किती, गुणाकार कळला, भागाकार कळला, वजाबाकी कळली, की मग त्या पाटीची आवश्यकता राहत नाही. ते तोंडी गणित आपल्याला येतं. 5×5 25, 6×5 असं ते तोंडी येतं. मग त्याला पाटीची गरज आहे का रोज? नाही. पण हे अंक येईतोपर्यंत पाटीची गरज आहे का नाही? आहे. बरं म्हणाले अंक आता यायला लागले म्हणून पाटी फेकून द्यायची का? तर पाटी फेकून देऊन चालत नाही. तसं सगुण रूपाच्या आधाराने निर्गुणाचं ज्ञान मिळतं. मग निर्गुणाचं ज्ञान मिळालं म्हणून सगुणाची सेवा सोडून द्यायची का? तर सगुणाची सेवा सोडून द्यायची नाही. म्हणजे सगुण रूपाची सेवा करता करता, सगुण रूपाचं ध्यान करता करता निर्गुण असणारा परमात्मा आपल्याला गुरुकृपेने कळायला लागतो. आणि गुरुकृपेने निर्गुण परमात्मा मिळाला म्हणून काही सगुण रूपाची गोडी सोडून द्यायची का? नाही. तर सगुणाची गोडी आपली मनात कायम ठेवायची. त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. न होता सगुण रूपी प्रवेश कळेना आत्मज्योतिष परब्रह्म जे निर्विशेष दुर्बोध निशेष जाणावया. जोपर्यंत सगुणाची गोडी आपल्याला लागत नाही तोपर्यंत तो निर्गुण निराकार परमात्मा आपल्याला कसा कळणार? अंतर्ज्योत त्याची आहे, आपल्या ह्या शरीरात तेवणारी ती जी ज्योत आहे ते आपल्याला कसे कळणार? जिच्या सत्तेने सगळं चाललेलं आहे. जेणे जाऊन आपली पावले प्रेमे निज भक्त भावे बळे देही जास्ता विदेही केले परमार्था लावले आकळपणे. बाबांनी आपले जे अधिकारी भक्त होते म्हणजे ज्यांना मोक्ष पाहिजे होता असे भक्त, बाकी प्रापंचिक भक्तांना प्रापंचिक त्यांची इच्छा पूर्ण केल्याच बाबांनी, पण ज्यांना परमार्थ मिळावा अशी अपेक्षा होती त्यांना देही असतानाच विदेही अवस्था प्राप्त करून दिली. सागरा देता आलिंगना सरिता विसरते सरिता पण तैसा भक्त येता शरण रुवीसे तुझे पण भक्ताचे. जशी नदी सागराला मिळाल्यानंतर नदीचं जे नाव आहे ते विसरून जातं आणि आपण त्याला सागर म्हणतो, ते लुप्त होतं समुद्रामध्ये. तसं जे भक्त बाबांना शरण आले ते बाबांशी समरस होऊन जातात, एकरूप होऊन जातात. देव आणि भक्त दुजा नाही विचार. तैसा भक्त येता शरण गुरुशी दुजे पण भक्तांचे दोन्ही दीप एक होती एकमेका लिंगन रीती तात्काळ हपे द्वैत स्थिती एकची दीप्ती एकत्वे. दोन्ही दिवे एक होऊन जातात आणि एकच ज्योत दोन्हीची. दोन्ही दीप एक होते एकमेका लिंगन रीती तात्काळ हपे द्वैत स्थिती एकची दीप्ती एकत्वे. कर्पूर सोडून त्याची श्रुती, सूर्या सोडून त्याची दीप्ती, कनकाळ सोडून त्याची कांती, राहील का निश्चिती वेगळी. कापूर आणि कापराचा सुगंध. आता कापराचा सुगंध कापराला सोडून राहू शकत नाही. सूर्याचं तेज सूर्याला सोडून राहू शकत नाही. सुवर्णाची कांती सुवर्णाचं तेज सुवर्णाला सोडून राहू शकत नाही.
जैसे सागरी रिगे सरिता सागरची उंठा घेतात होता अथवा लवण सागरी रिता सागरी समरसा तात्काळ. जशी नदी समुद्राला मिळतात समुद्र होऊन जाते. मिठाचा पुतळा केला तो जर समुद्रात बुडवला तर तो सागराशी एकरूप होऊन जातो. तसा भक्त आणि देव सारखे एकरूप होऊन जातात. तेणे परी येता साईपदी शरण भक्ता माझे नुरे तुझे पण भक्त होती संस्वान त्यागून मी पण आपुले. आता जसं आपण म्हटलं ना दुधामध्ये साखर घातली आहे. ती साखर जोपर्यंत दुधाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिचं साखर पण वेगळं राहतं. पण एकदा ती साखर दुधाशी एकरूप झाली की दुधाला गोडी आणते. तिचं अस्तित्व मग वेगळं राहत नाही. तसं आपला मीपणा गेला की आपण त्याच्याशी समरस होऊन जातो. तेणे परी येता साईपदी शरण भक्ता माझे नळे तुझे पण भक्त होते समसमान त्यागून मी पण आपुले. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती तीही माझील कवणा स्थिती झाली साईमय वृत्ती संसार निवृत्ती. काय म्हणजे मग जागृत अवस्थेमध्ये असो स्वप्नावस्थेमध्ये असो सुषुप्ती अवस्थेमध्ये असो आपल्या मनामध्ये सदैव साईचं चिंतन चाललेलं आहे. असं ज्याच्या मनात सदैव साईचं चिंतन चाललेलं आहे त्याला संसार निवृत्ती आपोआप मिळते. असो आता येऊन लोटांगणाशी याची मागतो पायापाशी तुझं विणा अन्यत्र या वांछेशी जाऊन देशी कसरी. बाबा आता तुम्हाला शरण आलो. आता मला तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. ब्रह्मादी स्तंभपर्यंत घटमठी सभाया काश्वत परिपूर्ण जो सर्व होतात विषमता किंचित जो नेणे. घटी मठी रांजणी अवघा भरला शारंग पाणी तसे माझे सद्गुरू घटामठामध्ये व्यापून पुन्हा दशांगुले उरला असे आहे. सकळ भक्त ज्या समसमान जो नेणे मानावमान प्रिया प्रिये नेणे दयाचे मन दया न विषमपण तीव्र. बाबा कसे आहेत? सकळ भक्त ज्या समसमान त्यांना सगळे भक्त सारखे ज्ञानी असो अज्ञानी असो श्रीमंत असो गरीब असो ज्ञानी असो मूर्ख असो ते सगळे बाबांना सारखेच आहेत. त्यांना मानात मानाचं काही नाही आहे. प्रिय अप्रिय असं काही नाही. आपल्याला असं जेवायला बसली की मला अमुकच भाजी पाहिजे अमुकच भाजी पाहिजे. आपण आता नैवेद्यामध्ये जी भाजी करतो ती बाबा प्रेमाने खातातच ना. बाबा कधी असं म्हणाले का अरे आज तुझी भाजी केली ना ती मला आवडली नाही असं कधी होत नाही. आपल्याला जी आवडती आपल्या स्वतःला जी भाजी आवडते ती आपण नैवेद्यासाठी करतो आणि ती बाबांना दाखवतो. बाबांना काही आवड निवड आहे का आम्हाला अमुकच पाहिजे ना अमुक नको असं काही नाही. त्यांना त्याच्यामागचं प्रेम पाहिजे. शरण रिघो त्या साई समर्था जो नित्य स्मरण दे सर्वार्था त्याच्या चरणी अखंड माथा ठेवून कृतार्थ हो की. आपण बाबांना साईबाबांना शरण जायचं का? ते आपल्याला अखंड त्यांचं स्मरण देतात आणि म्हणून त्यांच्या पायावरती त्यांच्या पायावर मस्तक ठेवून आपण कृतार्थ हो. आता श्रोते सज्जन भक्त प्रवर सर्वा माझा नमस्कार. तुम्ही तो मित्राचार विनितो साचार ते परिसा मासोमासी काढून अवसर कथा परिसल्याच्या हा काळवर त्या जयाच्या तयाचा विसर निदा क्षणभर पडावया. महिनोन महिने आपण ही कथा सांगत आलो तुम्ही ऐकत आलात आणि त्या कथेचा विसर पडू देऊ नका. आणि ज्यांच्या ह्या कथा आहेत त्या बाबांचा विसर पडू देऊ नका. आपण जो सप्रेम चित्ता परिस्ता या साईच्या कथा तो मी जो येथील वक्ता या तया उल्हासता देसाई. जसजसं आपण एकाग्र मनाने या कथा ऐकतात तसतसं या कथा सांगताना मलासुद्धा आनंद होतो. मलाही बाबा प्रेरणा देतात, मलाही चैतन्य देतात, मलाही सांगण्याची प्रेरणा देतात, बुद्धी देतात. तैसे तैसे जे श्रोते न दत्तावधान वक्ता न केव्हा यसो प्रसन्न परस्परांच्या प्रसन्नते विण वावगा क्षण श्रवणासन. तसं जे श्रोते एकाग्र मनाने कथा ऐकत नाहीत आणि जर श्रोत्याने एकाग्र मनाने कथा ऐकली नाही तर वक्त्याचा सुद्धा मनोभंग होऊन जातो. कोणासाठी कथा सांगायची? लोकांना जर ऐकावंच असं वाटत नसेल तर मग सांगून तरी काय करायचं असं मग श्रोत्याला वाटायला लागतं, कथेकराला वाटायला लागतं.
जैसे जै श्रोते न दत्तावधान न दत्तावधान. जर श्रोते एकाग्र मनाने कथा श्रवण करत नसतील तर वक्त्याला बरं कसं वाटेल, वक्त्याला आनंद नाही होणार. परस्परांच्या प्रसन्नती विना वावगा अशीण श्रवणाचा. म्हणजे सांगणाऱ्यालाही कथा सांगण्यामध्ये आनंद पाहिजे आणि ऐकणाऱ्यालाही कथा ऐकण्यामध्ये आनंद पाहिजे. परम दुस्तर भवसागर उसळते मोहाच्या लाटा निवार आदळत्या विचार तटावर पडते तरोवर धैर्याचे. या भवसागराच्या लाटा प्रचंड आहेत, त्या प्रचंड वेगाने येतात. या मोहाच्या लाटा आहेत आणि अविचाराच्या तटावरती ते आदळतात. धैर्याचे पाडती तरोर धैर्याचे. आपलं सगळं धैर्य निघून जाईल अशा ह्या मोहाच्या लाटा आहेत. वाचतो अहंकाराचा वारा त्याने हा डवळे सागर सारा. क्रोध द्वेषादे महामगर मिळे जैथारा निर्भयपणे. आपल्यामधला असणारा अहंकार हा अहंकाराचा वारा आहे. त्याने हा सगळा सागर ढवळला गेला आहे आणि क्रोध द्वेषादी महामगरी त्यातनं बाहेर यायला लागले. मी माझे हा मगर वासना विकल्प हो रे अपार. निंदा सोया रे येथे तिरस्कार असंख्य तळपरी. या भवसागरामध्ये काय आहे, हे मी केले आणि हे माझं आहे, यालाच वासनारूपी मगर असं म्हटलेलं आहे. मनामध्ये येणाऱ्या नाना प्रकारच्या विकल्प भावना म्हणजे जणू काही या समुद्रात निर्माण झालेले भोरे आहेत. निंदा असूया तिरस्कार म्हणजे हे जलचर आहे. ऐसा दर्या सागर भयंकर अगसिरूपे प्राशी गुरुर तयाचे जे चरण रज किंकर तयानलो मात्र भय त्याचे. असा हा मोठा भवसागर असला तरी सद्गुरू एका आचमनामध्ये प्राशन करून टाकतो. म्हणून साई सद्गुरू समर्थ सद्गुरू होऊन या भवाब्दीचे तारू आम्ही जे केवळ कांस धरू तया सर्वास उतारू पहिलं पार. म्हणून जे बाबांना शरण आले ते हा भवसागर सहजगत्या करून पैतीराला बाबा घेऊन जातील सगळ्यांना. महादुस्त्रा भवार्णव करा साई चरणाचे नाव जावील निर्भय पैल ठाव पहा नवलाव विनिष्ठेचा. पाळिता या ऐशा व्रता वासेन संसार दुःख तीव्रता लाभना नेणे पडता सेव्य समर्थता तीच. साई चरणी अत्यंत भक्ती नयन कोंदो साई मूर्ती. साई दिसो या साई दिसो सर्वभूती ऐसे स्थिती भक्ता येव. आणि जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नयना. असं जिथे पाहाल तिथं बाबांचं रूप आपल्याला दिसलं पाहिजे. होऊन या स्वच्छंदवरती पूर्वजन्मी पावलो च्युती आता तरी लाभ हो सद्गती संग निर्मुक्ती अर्थे. पूर्वजन्मामध्ये आपण स्वच्छंदतेने आचरण केलंय त्याची सगळी पाप पुण्याची फळं आपण या जन्मात भोगतोच आहे. आता तरी निस्संग व्हावं असं वाटतं आणि बाबांनी कृपा करावी. पाठी शास्ता श्री समर्थ कोणीही लावू न शके हात ऐसे निर्धारेचे निर्धास्त धन्य ते भक्त साईचे. आता ज्यांची आपल्या गुरुवर निष्ठा आहे, सद्गुरूसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी अशी ज्यांची दृढ धारणा आहे त्यांना घाबरायचं कारण नाही. असो आता येथे मना धरून बाबांचे चरण करावी तयासे प्रार्थना सकल भक्तजना काढणे की हा ग्रंथ सर्वा घरी असावा नित्य पाठांतरी नियमे प्रेमे पारायण करी संकटे वारी तयाची. सर्वांच्या घरी हा ग्रंथ असावा, नित्य त्याचं पारायण व्हावं म्हणजे सर्वांची संकट दूर होतील. होऊन या शुचिरभूत प्रेम आणि श्रद्धायुक्त वाचेल जो हा 7 दिवसाआधी 7 अनिष्टे शांत तयाची. शुचिरभूत होऊन प्रेमयुक्त अंतःकरणे श्रद्धायुक्त अंतःकरणाने 7 दिवसाचं जो पारायण करेल त्याची सगळी संकटं नाहीशी होतील. होऊन या शुचिरभूत प्रेम आणि श्रद्धायुक्त वाचेल जो हा 7 दिवसात अनिष्टे शांत तयाची. तो हा अध्यात्मतंतूनी विणिला कृष्ण ब्रह्मकथाही भरला. ब्रह्मात्मैक्य रसी तरतरला पूर्ण उथळला द्वैती. असा हा अध्यात्मतंतूंनी विणलेला कृष्णाच्या आणि ब्रह्माच्या कथेने ब्रह्मरसाने भरलेला आत्मैक्य भावना आहे. परमात्मा आणि भक्त त्याच्यामध्ये ऐक्य आहे, त्यामुळे याला अद्वैत स्थिती प्राप्त झालेली आहे. या नाथकाव्यनंदन वने 32 खणाच्या वृंदावनी या गोड मनोहर दुग्धाने सदुग्धाने ज्ञानी अज्ञानी रमतात. या नाथकाव्य नंदनवनी 32 खणाच्या वृंदावनी. या म्हणजे
हे जे एकनाथी भागवत आहे त्याच्यामध्ये 32 अध्याय आहेत. म्हणून त्याला 32 खणाचं वृंदावन असं म्हटलेलं आहे. या नाथकाव्यनंदन वनी 32 खणाच्या वृंदावनी या गोड मनोहर सदुग्धाने ज्ञानी अज्ञानी रमतात. हा एकनाथ महाराजांनी लिहिलेला म्हणजे भागवताच्या 11व्या स्कंदावरती लिहिलेला हा नाथ महाराजांनी ग्रंथ आहे. त्याला एकनाथी भागवत म्हणतात. त्या म्हणजे तो एकनाथी भागवत ऐकताना ज्ञानी आणि अज्ञानी दोघांनाही आनंद होतो. करिता हे सच्चरी श्रवण अथवा नेहमी पारायण करतील साई समर्थ चरण संकट निवारण अवलंबे. हा एकनाथी भागवत जो ग्रंथ आहे वाचतील त्याचंही बाबा कल्याण करतील. कारण बाबा तर स्वतः सांगायचे ज्ञानेश्वरी वाचा, एकनाथी भागवत वाचा, गीता वाचा, अध्यात्म रामायण वाचा असं सांगायचे. रामविजय ग्रंथ वाचा म्हणून सांगायचे. करिता हे सच्चरित श्रवण अथवा नेहमी पारायण करतील साई समर्थ चरण संकट निवारण अवलंबे. धनेच्छुशीला बेदन शुद्ध व्यवहारी यशपूर्ण फळे येईल निष्ठे समान येईना भावाविना अनुभव. म्हणजे ज्याला धनाच्या अपेक्षा त्याला धन प्राप्त होईल. ज्याला आपल्या चांगल्या व्यवहार करणाऱ्या माणसाला यश प्राप्त होईल. जशी तुमची निष्ठा असेल, जशी भावना असेल तशी तुम्हाला अनुभव येत जातील. आदरे करता ग्रंथ वाचन साई समर्थ सुप्रसन्न करील अज्ञान दारिद्र्य विच्छिन्न ज्ञानधन संपन्नता देईल. हा ग्रंथ कसा वाचला पाहिजे? आदरपूर्वक वाचला पाहिजे, प्रसन्न अंतःकरणाने वाचला पाहिजे. म्हणजे तुमचं अज्ञान दारिद्र्य नाहीसं होऊन जातं आणि ज्ञान प्राप्त होतं, धनसंपदा प्राप्त होते. ग्रंथ रचने साई संकेत तैसे त्याचे गुप्त मनोगत हो हिंदू तच्चरणानुरक्त धन्य त्या जीवित भक्ताचे. आता हे कथा सांगताना कथेतला जो तत्वार्थ आहे तोही लक्षात घ्यावा. चित्त करुण्या समा सुसमाहित नेमनिष्ठ हे सचरित वाचावा. एक तरी अध्यायनित होईल अमित सुखदायी. एक तरी अध्याय वाचावा. दया मने स्मित विचार त्याने हा ग्रंथ वाचावा. साचार जन्मोजन्मी साईचे उपकार आनंद निर्भर आठविला. गुरुपौर्णिमा गोकुळाष्टमी पुण्यतिथी रामनवमी या साईच्या उत्सव नेहमी ग्रंथ निजधामी वाचावा. आपापल्या घरी गुरुपौर्णिमेला म्हणा, गोकुळाष्टमीला म्हणा, पुण्यतिथीला म्हणा, रामनवमीला म्हणा, म्हणजे बाबांच्या पुण्यतिथीला किंवा रामनवमीला हा ग्रंथ आपण नेमाने वाचावा. जैसा जैसा संगचिती तैसी तैसी जन्मप्राप्ती अंतिमते तैसी गती शास्त्रसंमती या लागे. अंतिमती सा गती. आपल्याला अंतकाळी जसे विचार असेल तशी पुढची गती आपल्याला प्राप्त होते. भक्तांचा आधार श्री साई तयावडी घेण्यान पडते ठाई. लेकराला एक वाळू माई येथं नवला एक आहे ते. आई जसे आपल्या लेकराची काळजी घेते तसं बाबा आपल्या भक्तांची काळजी घेतात. काय वानू कथा या प्रति शब्दची येथे पावती प्रति वाटे राहावे मौनूर्ती योग्यस्तुती तिहीच. बाबांचं वर्णन शब्दाने करता येणं कठीण आहे. म्हणून त्यापेक्षा मौन राहावं हे चांगलं. तरी तीव्र मोक्षेच्या मनी धरुणी शुभ कर्मेची नित्य करून हे श्रवणादीनं व विध भक्ती सेवन केल्या शुद्धांतकरण होईल. मोक्षाची इच्छा धरावी, सत्कर्म करावी म्हणजे अंतकरण शुद्ध होत जातं. हे न गुरुप्रसादाविण तया विणा पर तत्वज्ञान ब्रह्मैवाहम नित्यस्मरण गुरुनिष्ठा प्रणत होय. हे न सद्गुरु प्रसादाविण, हे सद्गुरूच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. तया विण ना परतत्व ज्ञान, सद्गुरूच्या कृपेशिवाय परतत्वाचं ज्ञान प्राप्त होत नाही. ब्रह्मैवाहम, मीच ब्रह्म आहे असं नित्यस्मरण आपण गुरुवरती आपली निष्ठा झाल्यानंतर मग आपल्याला ते प्राप्त होतं. आपल्या गुरुवरती एकविध निष्ठा पाहिजे. संबंध वैसा पिता पुत्र गुरु हे उपमा नाम मात्र पिता करी इह सुखा पात्र गुरु इह मूत्र सुखदाता. वडील आपल्या मुलाला व्यावहारिक ज्ञान देऊन ह्या व्यवहारात 2 पैसे कसे सन्मार्गाने कमवायचे याच्यासाठी पात्र करतात. आणि गुरु मग म्हणजे वडील फक्त व्यावहारिक जीवनामध्ये त्याला कसं ज्ञान मिळेल, कसे अर्थार्जन करता येईल ते शिकवतात. पण गुरु मात्र व्यवहारही कसा करावा आणि परमार्थही कसा करावा ते सांगतात. पिता अर्पे लक्षणे कवित गुरु अर्पे लक्षातीत अविनाश वस्तू करील प्रतित अपरोक्षातात देईल. पिता आपल्याला क्षणभंगूर असं जे काही ऐहिक सुख आहे ते देतील, पण गुरु मात्र आपल्याला अविनाशी सुख प्राप्त करून देतील.
अविनाशी वस्तू प्राप्त करून देतील. माता नवमास पोटी तरी जन्म देता बाहेरी घाली बाहेरी गुरुमातेची उलटी बरी बाहेर भित्री घाली. माता आपल्याला गर्भातनं बाहेर जन्म देईल, पण गुरु आपल्याला यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम असं प्राप्त करून देईल. गुरुआंची गुरु गुरु स्मरण करिता शिष्य निशंकला देसा मगतो सोय गुरुनी हाणिता पूर्ण ब्रह्मता लाधेल. आणि ती गुरुचं नावस्मरण करता आपला देह संपला पाहिजे. गुरु करिता घात करेल जन्मवर्ण निपात गुरु करता देहाचा अंत कोण मग वागंत या पडता. गुरुसाठी आपला देह कामी लावावा, त्यासारखा दुसरा भाग्यवान नाही. खड्ग तोमर परश शूल इत्यादी हाती घ्यावे लागेल. आघात आवडता शुद्धी असेल मूर्ती मग दिसेल सद्गुरूची. कितीही करा देहाचे जतन केव्हा तरी होणार पतन मग तयाचे गृहस्थे हनन पुनर्जनन हारक. कितीही देह सांभाळला तरी तो जाणार आहे. देहे रक्षणा कारणे यत्न केला परिसेवटी काळ घेऊन गेला. त्या देहाचं कितीही रक्षण करायचं म्हटलं तरी जायची वेळ आली की तो जाणारच आहे. कितीही करा देहाचे जतन केव्हा तरी होणार पतन मग तयाचे गृहस्थ्यानन पुनर्जनन हारकत. मग त्यापेक्षा गुरुना शरण गेलं तर तो आपल्या ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मुक्त करतो. मारा मरे मरे तो मारा छेदा माझा समूळ अहंकार जेनेनं पुनर्जन्म येणार ऐसा मज दुर्धर द्या मारा. गुरु आपल्याला मार देतात. तो कशाचा? शाब्दिक मार आहे. असं म्हणतात शहाण्याला शब्दाचा मार. म्हणजे गुरु आपल्याला आपल्यातले दोष दाखवून देतात आणि आपल्याला दोषरहित करतात. मारा मरे मरे तो मारा छेदा माझा समूळ अहंकार जेनेनं पुनर्जन्म येणार ऐसा मज दुर्धर द्या मार. जाळा माझे कर्माकर्म निवारा माझे धर्माधर्म जेणे मज होईल पर सुख परम ऐसा मोह ब्रह्मछेदावा. घालवा माझे संकल्प विकल्प करावे मज निर्विकल्प पुण्य हे नको नको मज पाप नको हा उपद्व्याप जन्माचा. मला संकल्प विकल्प विरहित करा. जाता शरण रेखा वयासा तू तव उभा बाजूस पूर्व पश्चिम अवघ्या दिशेचा अधो आकाश पाताळी. तुला शरण जावं म्हटलं तर दाही दिशेला तूच व्यापून आहेस. 8 दिशा आहेत आणि ऊर्ध्व आणि अधो अशा 2 दिशा. अशा दाही दिशेला तूच व्यापून आहे. जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना. अवघ्या ठाई तुझा वास तरी मज माझी तुझा वास किंबहुना मी तू हा भेदावास मान्यता सायास मज वाटे. जर अणुरेणूला तू व्यापून आहेस तर माझ्याही या अणुरेणूला तूच व्यापून आहेस. मी तुझ्यापासून वेगळा कसा असेल. म्हणून हेमाडानन्य शरण दृढधरी गुरु सद्गुरुचरण चुकवी पुनर्जन्म वर्ण ऐसे धारण संपाली. ही काय थोडी कृती आघडित भक्त उधारावया संख्यात निर्माण केले नेचे हेमाड निमित्त करून. हे श्री साई समर्थ चरित व्हावे हाते घडित नातो साई कृपे विरित बामरामजा घडिते. नाही फारा दिसाचा सहवास नाही संत ओळखण्याचा अभ्यास अंगीन शोधक दृष्टीचे साहस देखण्या विश्वासपूर्वक. बाबाने माझ्यातनं चरित्र करून घेतलं. नाही फारा दिसाचा सहवास. माझी बाबांची काही फार दिवसाची ओळख नव्हती. संत ओळखण्याची पात्रता पण माझ्याजवळ नव्हती. जी काही ग्रंथातली शोधकदृष्टी तीही माझ्याजवळ नव्हती. बरं माझ्या मनामध्ये बाबांच्या विषयी सुद्धा सुरुवातीला अविश्वासच होता. कधी न केली आनंद व्हावे उपासना कधी न क्षणभर वेसलो वचना ऐसे हस्ते चरित्रलेखना करून या जना दावेले. कधी आनंद भावाने उपासना केली नाही, कधी क्षणभर भजन केलं नाही. अशा माणसाच्या हातून हेमाडपंत म्हणतात बाबांनी माझ्याकडनं चरित्र रचून घेतलं. साधावयाने वचनार्थ साईच आठवण देते हा ग्रंथ पुरवून घेते आणि जे कार्यार्थ हेमाडा व्यर्थ नावा मशके काय उचलावा मी रोटी तुई दे उपासावं असा गुरु परी पाठी असा अद्भुत करणे घडवी करू. हां एका माशीने मेरू पर्वत कसा एक माशी मेरू पर्वत कसा उचलेल, एक टिटवी समुद्र कसा रिकामा करेल. पण सद्गुरूसारखा असता पाठीराखा सर्व काही अशक्य काही नाही. असो आता श्रोतेजन करतो तुम्हा असा अभिवंदन झाला हा ग्रंथ संपूर्ण साई समर्पण साईचा. श्रोत्रावृंदा सानथोरा माझे लोटांगणे कसरा तुमची धर्म या कथा सतरा साई चरित्र संपवले. आपल्या कृपेने आपण ऐकायची लालसा दाखवली म्हणून हा ग्रंथ सांगून झाला, लिहून झाला आणि बाबांच्या मनात इच्छा होती म्हणून हे घडलं.
कोण मी कोण येथे संपविणार, हा तरी व्यर्थ अहंकार, जेथे साई सूत्रधार तेथे म्हणणार मी कोण. हा ग्रंथ मी संपवला असता तर मी कसं म्हणणार. बाबांना जेवढा ग्रंथ लिहून घ्यायचा होता तेवढा माझ्याकडनं त्यांनी लिहून घेतला. तरी त्यागुण अभिमान मूल व्याध गावे निज गुरुगुणानुवाद मनोज्ञात्या या बोधप्रदा ईशया वाग्यज्ञा संभवतो. असा हा वाग्यज्ञ येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निवज द्यावे पसाय दाने. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मग प्रार्थना केली की येणे वाग्यज्ञे तोषावे. हा जो मी ग्रंथ लिहिला आहे येणे वाग्यज्ञ, हा शब्दांनी व्यक्त केलेला एक प्रकारचा यज्ञच आहे. हा वाग्यज्ञ येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निवज द्यावे पसाय दाने. ऐस्या वाग्यज्ञा संपवितो, येथे पूर्ण झाला ग्रंथ, पूर्ण झाला माझा मनोरथ, पूर्ण झाला साई कार्यार्थ मीही कृतार्थ झाला. या ठिकाणी ग्रंथ पूर्ण झाला. बाबांनी माझं मनोगत पूर्ण करून घेतलं. ऐसा कारण हा ग्रंथ ज्यावेळेला आपण सुरुवात केली सांगायला त्यावेळेला मला सुद्धा असं वाटत होतं की हा ग्रंथ माझ्याकडनं पूर्ण होईल का नाही, कारण जीवन एक क्षण होऊन आज आहे उद्या नाही असं पाण्याच्या बुडबुड्यासारखं जीवन आहे. आपण जरी म्हटलं की हा संपूर्ण ग्रंथ मी सांगेन, काय भरोसा नाही, देहाचा भरोसा असा आहे. त्यामुळे आपण जरी ठरवलेलं असलं की हा ग्रंथ मी सांगेन तरी तेवढा आयुर्मान आपल्याला ऐक नाही आपल्याला कुठं माहीत असतं. म्हणून ग्रंथाच्या सुरुवातीलाच प्रार्थना काय करतो आपण, केला आपण हा चालवी माझा, मी ग्रंथ सांगायचा प्रयत्न करेन पण देवा याची पूर्तता तुम्हीच करून घ्या. येथे पूर्ण झाला हा ग्रंथ, संपूर्ण झाला माझा मनोरथ, पूर्ण झाला साई कार्यार्थ मीही कृतार्थ झालो. आणि या निमित्ताने मलाही कृतार्थ जीवनाचा लाभ झाला. बाबांचं लीला वर्णन करून सांगण्याचं भाग्य प्राप्त झालं. नाहीतर आपण आयुष्यभर व्यर्थ बडबडच असतो. पण ह्या निमित्ताने बाबांच्या लीला वर्णन करण्याचं भाग्य आलं म्हणजे जिभेचं भाग्य केवढं आहे, या देहाचं भाग्य केवढं आहे. येथे पूर्ण झाला हा ग्रंथ, पूर्ण झाला माझा मनोरथ, पूर्ण झाला मनोरथ, पूर्ण झाला असा एक कार्यार्थ मीही कृतार्थ झालो. ऐसा ग्रंथ अध्यायी द्यावं संपूर्ण मनःकामना होतील पूर्ण, हृदय धरल्या सद्गुरुचरण होईल उत्तीर्ण भवसागर. रोग्या होय आरोग्य, दारिद्र्या होय धनाढ्य, संकल्प विकल्पाई स्थैर्य दीना उदार्य लाभेल. हा ग्रंथ जो कोणी वाचेल, ज्याला काही व्याधी असतील त्या दूर होतील, दरिद्र्य असेल त्याला धन प्राप्त होईल, संकल्प विकल्प नाहीच होऊन मनाची स्थिरता प्राप्त होईल, मनामध्ये औदार्य प्राप्त होईल, औदार्य मनामध्ये औदार्य वाढीला लागेल. पिशाच्य बाधा अपस्मार, ग्रंथावर्तने होतील दूर, मोको अवंग बंधुक दया ही सुखकर श्रवण. पिशाच्य बाधा दूर होतील. जो शक्तिमान परमेश्वर तयाचा दयास पडला विसरा, ऐसे जे अविद्या मोहित नर होईल उद्धार दयाचा. ज्यांना भगवंताचा विसर पडलाय त्यांना या कथेच्या निमित्ताने भगवंताची लीला पुन्हा ऐकायला मिळाली. नर असून असुराचार करून मिथ्याला दवडते शरीर, संसार मानते सुखाच्या आग्रह होईल उद्धार त्यांचा. नर असूनही असुराचार म्हणजे मनुष्याच्या जन्माला आले पण राक्षसारखे वागतात. काय माणूस आहे का राक्षस आहे असं आपण काही वेळेला म्हणतो. नर असून असुराचार करून मिथ्या दवडते शरीर, संसार मानते सुखाच्या आग्रह होईल उद्धार दयाचा. अगाध साईनाथाची करणे हेमाळ नितांत स्थापला चरणे, तयाला निज सेवे लागून के सेवाही करून घेतले. शेवटीला त्या तयाला निज सेवेशी लावून सेवाही करून घेतली. शेवटी जो जगतचालक गुरु सद्गुरु बुद्धी प्रेरका, तयाच्या ज्ञामितपूर्वक लेखणे समस्त लेखणे मस्तक अर्पितो. शेवटी जो जगतचालक, शेवटी या जगाचा जो चालक आहे तो सद्गुरु प्रबुद्धी प्रेरक, आपल्याला उत्तम प्रकारची बुद्धी देणारा, सद्बुद्धी देणारा, आणि त्याच्या चरणी मी अमितपूर्वक नमस्कार करतो आणि लेखणी त्यांच्या चरणावर अर्पण करतो. सद्गुरु साईनाथा अर्पणमस्तु. या ठिकाणी कथेतला 52वा अध्याय पुरा झाला. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्, करोमि यज्ञं सकलं परस्मै, नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधर
गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सख्यदातार जीवा चरणार जतरी, यवा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा जाडूनिया नंग, स्वस्वरूपी राहे दंग। मुमुक्षु जन गावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग। आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव। दाविसी दया घना, ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव। आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा। अगाध तव करणे, मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा। आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार। अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर। आरती साई बाबा आषाढीसा गुरुवारी, भक्त करी तिवारी। प्रभुपद पहावया, भव भय निवारी, भय निवारी। आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा। मागणी हिची आता, तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा। आरती साई बाबा इच्छित दिन चातक, निर्मल तोय निज सुख। पाजावे माधवाया, सांभाळ आपुली भाक, आपुली भाक। आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा। चरणार जतळी, यावा दासा विसावा, भक्ता विसावा। आरती साई बाबा धनेन लोटांगण वंदन करणा, डोळे आणि पाहण्या तुझे प्रेमे रंगीन आनंद पूजन भावे वाळेन म्हणे नामा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याधनं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना उपस्थितः करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय। नित्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय।